मी श्रीकांत बोलतोय. मी आमच्या ज्या युरोप आणि म्हणजे स्वित्झर्लंड आणि ईस्टर्न युरोपच्या टूर्स आहेत त्याच्याबद्दलचे व्हिडिओज मी आता पब्लिश करतोय. आता त्याच्यापैकी आता साल्सबर्गमधून आम्ही दुपारी निघालो आणि इन्स्ब्रुकला पोचलो. इन्स्ब्रुकला यायला साधारण 1.5-2 तास लागले. इन्स्ब्रुकला आम्ही उतरल्यानंतर तिथं आम्हाला कार वेटिंगमध्ये होती. त्यांनी आम्हाला पिकअप केलं आणि आम्हाला इन नदीच्या पलीकडं आमचं लॉज होतं, तिथं आम्हाला त्यांना ड्रॉप केलं. आता हे इन्स्ब्रुक जे गाव आहे त्याचं नाव बेसिकली INN इन नावाची नदी आहे आणि ब्रुक म्हणजे ब्रिज, म्हणजे नदी आणि पूल याचा एकत्र करून ब्रुक म्हणजे इन्स्ब्रुक असं ते झालेलं आहे, असं त्याचं नाव आहे. आता ह्या इन्स्ब्रुकमध्ये आम्ही गेल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती आणि 9 वाजेपर्यंत उजेड असतो. मग आम्ही हॉटेलवाल्याला विचारलं की बाबा आम्ही इथनं जाऊन गावातलं काय काय बघून येऊ शकतो, तर तो म्हणला तुम्ही मेन स्ट्रीट्स आणि सगळं बघून येऊ शकता, काही गोष्टी तुम्हाला आता आतनंही बघायला मिळतील, त्यामुळे तुम्ही जाऊन येऊ शकता. मग आम्ही नदीवरचा ब्रिज क्रॉस केला आणि गावात आलो. ते पहिलं आम्हाला मॉन्युमेंट जे सांगितलं होतं ते म्हणजे गोल्डन रूफ. मग आम्ही मॅप त्यानं दिला होता आम्हाला, त्याप्रमाणे हुडकत हुडकत आम्ही गोल्डन रूफच्या तिथं आलो. आता हे जे गाव आहे हे ट्रॉयल या राज्याची राजधानी आहे. ट्रॉयल हे जुनं राज्य म्हणायचं, म्हणजे काय म्हणूया आपण एरिया, आपल्याकडे जसा मराठा एम्पायर वगैरे तसं त्याचं ट्रॉयलची कॅपिटल होती. मग त्यांचं इम्पिरियल पॅलेस आहे. त्या इम्पिरियल पॅलेसमध्ये आतमध्ये खूप गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्यामुळे आतल्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित बघता येऊ शकतात. त्याच्यानंतर त्यांचा बँक्वेट हॉल आहे, त्याच्यानंतर त्यांचा सेलर आहे, मग ते त्यांचं कोर्ट चर्च म्हणून आहे. असं त्या आतमध्ये त्यांच्या त्या एरियामध्ये सगळं आहे. मग ते कोर्ट चर्च झाल्यानंतर मग आम्ही सिटी टॉवर बघितला थोडंसं बाहेर आल्यानंतर. मग आता ह्या सिटी टॉवर एरियामध्ये त्यांनी त्या म्हणजे गोल्डन रूफच्या समोरच्याच बाजूला तो सगळा एरिया आहे. मारिया थेसेरेसिन स्ट्रास म्हणजे एक रोड आहे, मारिया थेसेरेसिन रोड. या रोडच्या दोन्ही साईडला दुकानं आहेत. यातल्या आतले छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये बरेचसे वेगवेगळ्या स्ट्रक्चरची तुम्हाला घरं बघायला मिळतात. त्या घराच्या बाहेरनं काय 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 तुम्हाला लावलेलं बघायला मिळतं. मग काही काही ठिकाणी ते एक घोड्याचं चित्र आहे, सिंहाचं चित्र, असं त्यांनी ते कोरून ठेवलंय गोलामध्ये. अशा त्या स्ट्रीट्स तुम्हाला बघायला मिळतात. एकूण त्या सगळ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं आहेत. इतक्या वेगवेगळ्या टाईपची दुकानं आहेत. त्याच्यानंतर कारंजी आहेत, नंतर जुन्या शहरातलं जे सगळ्या बिल्डिंग्स आहेत त्या आहेत. असं खूप तुम्हाला तिथं बघायला मिळू शकतं. त्यामुळे आम्ही ते बघत 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 आम्ही तो सगळा एरिया फिरून काढला. त्याच्यानंतर त्या शॉपिंग सेंटर आणि सिटी हॉल एरियामध्ये भरपूर आर्क वेज आहेत. आर्क म्हणजे असे कमानी कमानी केलेले आहेत. त्याच्यानंतर सेंट एनास कॉलम आहे, आतमध्येच आहे, म्हणजे तो तुम्हाला बघायला मिळतो ते फिरता फिरता. त्याच्यानंतर ट्रम्प आर्क्स आहे, म्हणजे जिंकल्याचा एक आर्क म्हणून आपण कमान तशी एक तिथे केलेली आहे. नंतर सेंट जॉर्ज चॅपल आहे. अशा भरपूर गोष्टी त्या एरियामध्ये आहेत आणि त्या आम्ही जवळ 8:30-9 वाजेपर्यंत बघत होतो. आमचा जो हॉटेलवाला होता त्यानं आम्हाला एक 25% डिस्काउंटचं एक कुपन दिलं होतं. ते कशाचं कुपन होतं, तर त्याच्या घड्याळाच्या दुकानात तुम्ही गेला तर जे घड्याळ घ्याल त्याच्यावर 25% डिस्काउंट. पण प्रॉब्लेम असा होता की त्या घड्याळांच्या किमती अशा होत्या की त्या डिस्काउंट देऊन सुद्धा आम्हाला काही परवडत नव्हते. त्यामुळे आम्ही काही ते घड्याळ घ्यायच्या फंदात पडलो नाही, पण घड्याळं बघून घेतली. मग त्यांच्या स्ट्रीटमध्ये तिथं आम्ही थोडंसं खाऊन घेतलं. म्हणजे आता त्या स्ट्रीटवर तुम्हाला आरामात बाक असतो, तुम्ही जायचं, खायला आणायचं, बसायचं, खायचं, खाऊन झालं की ते डस्टबिनमध्ये टाकायचं. ही सगळी तुम्हाला प्रोसिजर करता येते. मग ती सगळी प्रोसिजर आम्ही कंप्लीट केली, जेवलो बिवलो आणि पुन्हा नदी क्रॉस करून आम्ही चालत चालत आमच्या लॉजवर आलो. आता दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम असा होता की आम्ही जे आलो होतो पहिल्यांदा इन्स्ब्रुकमध्ये, ते उतरल्या आम्हाला असं इन्स्ट्रक्शन होतं की एका ऑफिसमध्ये जाऊन 24 आवर्सचा डे पास घ्यायचा होता. तो त्यांनी ऑलरेडी बुक करून ठेवला होता. मग आम्ही आमचं पासपोर्ट दाखवलं आणि ते पास घेतले होते. ते म्हणजे अगदी ऑफिस बंद होता मिळाले होते. त्याचा फायदा असा होता की दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही सोरस्की वर्ल्डला जाणार होतो तेव्हा सोरस्की वर्ल्डला जात असताना त्या पासचा आम्हाला प्रवासासाठी उपयोग होणार होता. मग येण्यापूर्वीच आम्ही बस कुठनं सुटती, कितवा स्टॉप वगैरे सगळं आम्ही विचारून चौकशी करून ठेवलं होतं. मग त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी बरोबर इथे गेलो. आम्हाला किती वेळ लागेल असं सगळं आम्ही विचारून त्याप्रमाणे गेलो होतो. मग सोरस्की वर्ल्डला गेलो.
गेल्या गेल्या उतरल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला तिथं बघायला मिळालं म्हणजे एक मानवाचा चेहरा आणि ज्याच्यातनं तोंडातनं धबधबा बाहेर पडतोय. खूप मोठा आहे तो आणि त्याच्या आतमध्येच हे सगळं क्रिस्टल वर्ल्ड आहे. मग आम्ही तिथं फोटो काढला. आमच्याकडे पास होताच, त्यामुळे आम्ही आत गेलो. आत गेल्यानंतर घोड्याची म्हणजे ह्या क्रिस्टल्स पासून घोडा बनवला होता. नंतर क्रिस्टल पासून फुलपाखरं बनवली होती. त्याच्यानंतर किती ते छोटी छोटी स्ट्रक्चर्स होती. काही मोठमोठ्या मॉन्युमेंट्सचं रिस्ट्रक्चरिंग केलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ताजमहाल सारखं दिसणारं काहीतरी एक होतं, त्याचं त्यांनी रिप्लिका केली होती. काही टॉवर्स बनवून ठेवले होते. त्याच्यानंतर कार्विंग केलेल्या क्रिस्टल्स वापरून काचेचं काय काय करून ठेवलं होतं. नंतर आतमध्ये माणूस तयार होतो आणि निघून जातो. म्हणजे थोडक्यात काय म्हणूया आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हवेतनं माणूस निर्माण करून तो बोलतो काय काय निघून जातो. तिथं तुम्ही बसून ते बघू शकता. असं बरंच काय 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 बघत बघत मग आम्ही बाहेरच्या बाजूला आलो. मग बाहेर आल्यानंतर तिथं क्रिस्टल क्लाउड म्हणून प्रकार केला होता त्यांनी. म्हणजे त्याचे मी फोटो टाकलेत. ते क्लाउडचे तुम्ही फोटो काढू शकता. तुम्ही ढगात आहे असं वाटतं, मग तुम्ही तिथं बसू शकता. मग तिथं एका ठिकाणी त्यांनी फायर प्लेस सारखं केलंय, काचेचं फायर सारखं दिसणारं आहे, त्याचाही मी फोटो काढलाय. त्याच्यानंतर एका त्यांनी कंपाऊंडमध्ये काय केलंय तर वेगवेगळ्या प्राण्यांचे ह्याचे चित्र काचेवर काढलेली आहेत. तुम्ही आज जाऊन फोटोग्राफी करू शकता. मग तशी आम्ही फोटोग्राफी केली. अशा सगळ्या ती फोटोग्राफी वगैरे सगळं करून मग आम्ही परत आलो. म्हणजे बस स्टॉपला आलो. बस स्टॉपला आल्यानंतर आम्हाला असं समजलं की जी बस आहे ती बऱ्यापैकी उशिरा आहे, तिथनं डायरेक्ट येणारी. मग आम्ही म्हणलं की आम्हाला जाऊन पुढचा जो आमचा जर्नी आहे तो दुपारी सुरू व्हायचा आहे, तर आम्हाला लवकर गेलं पाहिजे, तर आम्ही काय करू. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही इथून अमुक अमुक म्हणजे त्यांनी सांगितलं ही बस पकडून 4 स्टॉपला उतरा, तिथं तुम्हाला डायरेक्टली इन्स्ब्रुकमध्ये जाणारी बस मिळेल. मग त्याप्रमाणे आम्ही इन्स्ब्रुकमध्ये गेलो, हॉटेलवर गेलो. मग हॉटेलवर पोचल्या तो माणूस आलेला होता, त्यानं आम्हाला तिथनं पिकअप केलं आणि आम्हाला बस स्टॉपला सोडलं. आमची जी बस होती ती तिथनं म्युनिकला जाणार होती आणि म्युनिकमधनं आम्ही दुसरी बस पकडून प्रागला जाणार होतो. असा आमचा पुढचा जर्नी होता. तर आम्ही अशा पद्धतीनं इन्स्ब्रुक हे गाव परत 24 तासच मिळाले आम्हाला. आदल्या दिवशी संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी दुपार. पण तेवढ्या जे काय आम्हाला बघता येईल तेवढं आम्ही सगळं बघून घेतलं. तुम्ही आता माझा व्हिडिओ बघता ह्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट म्हणून विचारा. थँक्यू व्हेरी मच.